ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जानेवारीच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन सांगतो, तू माझी बाजू तर ऐकून घे ना. मी तुला जे सांगतोय ते ऐकून घे, कारण खऱ्या अर्थाने तुला आमची बाजू कळलीच नाही. तुला ज्या वेळेला समजलं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण हे आम्ही का केलं, हे कशामुळे केलं, याच्या मागचं कारण तुला माहिती आहे का? यावरती आता कल्पना सांगायला लागते की त्यावेळेला तुला अस्मिताने विचारण्याचा प्रयत्न केलेला, पण त्यावेळेला तू तुझं कारण काही सांगितलं नाहीस आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही तुला काहीही पुढे विचारलेलंच नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, त्यावेळेला मला एक्सप्लेनेशन द्यायला कुणी वेळच दिला नाही, तू सुद्धा मला विचारलं नाहीस, त्यामुळे आत्ता मला तुला सांगायचं आहे. यावरती कल्पना सांगायला लागते, तू तर फक्त तन्वीला खोटारडी ठरवण्यासाठी हे सगळं करतोयस का? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. आज मी तुला माझी बाजू सांगणार आहे. तुला वाटतं का मिसेस सायलींना हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय असतात हे माहिती असेल? बिलकुल नाही. अगं, त्या इतक्या साध्या आहेत ना की त्यांना या सगळ्यामध्ये कधीच या गोष्टी माहिती पण नव्हत्या आणि या गोष्टी त्यांनी कधी जाणून पण घेतल्या नाहीत. त्यांना ज्या वेळेला मी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बद्दल सांगितलं ना, त्यावेळेला त्या इतक्या घाबरल्या ना आणि त्यांनी त्याला नकार पण दिला होता. त्यांना यातलं खरंच काही माहीत नव्हतं. यावरती आता नंतर अर्जुन सांगतो, त्यांनी फक्त हे सगळं काही केलं ते त्यांच्या मधुभाऊंसाठी. असं म्हणत अर्जुन आपली कहाणी सांगत असतो. इकडे सायली आता चिठ्ठी वाचत असते. चिठ्ठी वाचत असताना अर्जुनची तिला सतत आठवण येत असते आणि आता ती या सगळ्यामध्ये अर्जुनला आठवत स्वतःच लादेने चूर होत असते. तोपर्यंत तिकडे कुसुम येते आणि कुसुम तिच्या हातामधून चिठ्ठी हिसकावून घेते. कुसुमने चिठ्ठी हिसकावून घेतल्यावरती सायली कुसुमकडे पाहायला लागते आणि आता कुसुम खुदू हसायला लागते. सायलीला ती म्हणते, काय चाललंय काय तुझं? सायली म्हणते, काही नाही ग कुसुमताई, मी फक्त चिठ्ठी वाचते. कुसुम म्हणते, अगं, नुसत्या अशा चिठ्ठ्या वाचत बसण्याच्या पलीकडे पुढे जायला पाहिजे ना तुम्हाला. त्याच वेळेला तुमच्या मुलांना तुम्ही तुमची लव्ह स्टोरी सांगाल ना. यावरती सायली म्हणते, कुसुमताई, तू कुठून कुठे पोचलीस ग? कसली लव्ह स्टोरी? काय बोलतेस तू? यावरती आता कुसुम सांगायला लागते, मग काय अगं, ही लव्ह स्टोरी पुढे जाऊन तुमच्या मुलांना तुम्हाला सांगायला लागेल ना की आई बाबा कसे चोरून भेटायचे. यावरती आता इकडे सायली सांगते, नाही ग कुसुमताई, माझं ना इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालेलं आहे. म्हणजे बघ ना, मधुभाऊंनी मला एका वचनात अडकवलेलं आहे. मधुभाऊंनी मला सांगितलंय की अर्जुनला भेटायचं पण नाहीये आणि तिकडे अर्जुन सर अशा प्रकारे मला भेटतायत, माझं ना मरण झालंय. यावरती कुसुम म्हणते, हे बघ, प्रत्येक नात्याला त्याच्या जागेवरती ठेवायला शिक सायली. मधुभाऊ तुझे वडील आहेत, त्यांना तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे, पण अर्जुन सर तुझा नवरा आहे, त्यांच्या बाबतीत सुद्धा न्याय करणं तू तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हणत कुसुम आता सायलीला प्रामाणिक प्रांजळ सल्ला देत असते आणि आता ती सायलीला या सगळ्यामध्ये तू दोन्ही बाजू समजून घे आणि काहीही झालं तरी सुद्धा योग्य तो न्याय कर हे सांगत असते. तोपर्यंत अर्जुन आता इकडे कल्पनाच्या इथे येतो आणि तो कल्पनाला सांगत असतो, तुला खरं सांगू का, तर त्यांनी मला पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला नकार दिला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला नकार देऊन त्या निघून गेल्या होत्या, पण त्यानंतर या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना जेल झाली. मधुभाऊंना जेल झाल्यानंतर मग मात्र त्या माझ्याकडे पुन्हा ती केस घेऊन आल्या. तेव्हा मी त्यांना या सगळ्यामध्ये अडकवलं. मी त्यांना या सगळ्यामध्ये सांगितलं की तुम्हाला माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला लागेल. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जर माझ्यासोबत नाही केलं तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुमची केस घेणार नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी हे केलंय ग सगळं, म्हणजे त्यांच्या वडिलांना वाचवण्यासाठी हे सगळं केलंय. यावरती मग कल्पना म्हणते, तिने तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी केलंय आणि तू कुणासाठी केलेलं आहेस? तू कोणासाठी हे सगळं केलंस? तुझे वडील पण अडकलेले होते. असं म्हणत ती आता अर्जुनला प्रतिप्रश्न विचारते. तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते, माझं अर्जुन सरांवरती खूप प्रेम जरी असलं ना तरी हे प्रेम मी व्यक्त करू शकत नाहीये,
काहीही झालं ना तरी सुद्धा मधुभाऊंना मी डावलून हे नाही करू शकत. यावरती मग आता इकडे कुसुम सांगायला लागते, हे बघ मधुभाऊंना डावलण्याचा प्रश्नच नाहीये इथे, तुला दोन्हीही बाजूने विचार करणं हे आवश्यक आहे असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये कुसुम तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता अर्जुनची बाजू समजून घेतली पाहिजे. तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, नाही माझे वडील जेलमध्ये होते म्हणून मी हे काहीही केलेलं नाहीये, मी हे सगळं केलंय कारण या सगळ्यामध्ये मला तन्वी सोबत लग्न करायचं नव्हतं असं म्हणत अर्जुनने पहिल्यांदा आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केले या सत्याचा उलगडा केलेला असतो. आणि आता हे सत्य सांगताना अर्जुन सांगतो, तन्वी आणि मी कधीच कम्पॅटेबल नव्हतो एकमेकांसोबत, आम्ही एकमेकांसोबत कधीही कम्फर्टेबली वागलोच नाही आणि त्यामुळे मला तिच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. आणि हे सगळं करत असताना तुम्ही माझ्यावरती दबाव टाकत होतात, तुम्ही मला दबावावरती दबाव टाकत तुम्ही माझ्यावरती प्रेशर आणलं की काहीही झालं तरी तुला तन्वीसोबतच लग्न करावं लागेल. मग माझा नाईलाज झाला आणि त्यामुळे तन्वीशी लग्न करण्यापासून वाचण्यासाठी मी हे सगळं केलंय. माझं तन्वीवरती कधीच प्रेम नव्हतं, तन्वी माझ्यासाठी योग्य मुलगी कधीच नव्हती हे मला चांगलंच माहिती होतं आणि म्हणून तन्वीपासून वाचण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत अर्जुनने सगळं जे काही खरं त्याच्या मनामध्ये आहे ते आता कल्पनाला सांगून टाकलेलं असतं आणि आपली बाजू ठामपणे कल्पनाच्या समोर मांडलेली असते. त्यावरती इकडे आता प्रिया हे सगळं ऐकत असते आणि प्रिया विचार करते, अच्छा म्हणजे माझ्यापासून सुटका हवी होती म्हणून अर्जुन तू हे सगळं केलंस का? अर्जुन मी तुला सोडणार नाहीये आणि माझ्यापासून सुटका हवी होती म्हणून तू सायलीसोबत जे काही लग्नाचं नाटक केलंयस ना त्या सायलीला पण मी सोडणार नाही. माझा अधिकार, माझा हक्क हा सगळा तू सायलीला हे केलास आणि तो मी कधीही ऐकणार नाही. यावरती कल्पना सांगत असते, अर्जुन पण तुझ्या मनात हे सगळं होतं तर तू त्याच वेळेला आम्हाला विश्वासात घेऊन हे सांगणं भाग होतं ना, तू का आम्हाला विश्वासात नाही घेतलंस आणि का आम्हाला हे सगळं सांगितलं नाहीस? त्याच वेळेला विश्वासात घेऊन सांगितलं असतंस तर ही वेळ आलीच नसती. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, मी तुम्हाला बऱ्याचदा विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण तुम्ही कोणीही माझं काही ऐकूनच घेतलं नाही. कल्पना म्हणते, पण आम्ही तुझ्यासाठी चुकीचा निर्णय घेऊ असं तुला वाटलं तरी कसं? तुला कसं वाटलं की या सगळ्यामध्ये तन्वी सोबत लग्नाचा निर्णय चुकीचा असू शकेल? यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, हो मम्मा मला माहिती आहे, मी तन्वी सोबत कधीही लग्न करून संसार करून सुखी झालो नसतो आणि त्याच कारणासाठी मला हे सगळं करावं लागलं आणि म्हणून मी हे सगळं केलं आणि सायलीने त्यांच्या मधुभाऊंसाठी हे सगळं केले. नाहीतर सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधलं काहीही माहीत नव्हतं आणि त्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी बिलकुल तयार सुद्धा नव्हत्या. मी त्यांना फोर्स केला, त्यांच्या मजबुरीचा मी फायदा घेतला, कोणत्याही बाबतीत मी त्यांना फोर्स केलेला आहे, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये असं म्हणत अर्जुन सायलीची बाजू आता आपल्या परीने समजावून सांगत असतो. पण इकडे कल्पना डोळ्यावरती पट्टी पांघरल्यामुळे तिला आता सायलीचं काहीही ऐकून घ्यायचं नसतं. पण इकडे आता प्रिया निश्चय करते, अर्जुन आणि सायली यांची आज संक्रांत साजरी झाली ना, पण यांच्यावरती काळी सावली आणण्याचं आता मात्र मी हे सगळं कसं पद्धतीने पार पाडते या गोष्टी यांना कळाल्याच पाहिजेत असं म्हणत इकडे आता प्रिया या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी साम दाम दंड भेद वापरून सायलीला बदनाम करण्याची संधी काही सोडायला तयार नसते. इकडे सायली कुसुमला सांगते, मधुभाऊ कुठे आहेत? चला आपण सगळ्यांनी छानपैकी चहा घेऊया असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम म्हणते, अगं सायली तू सुद्धा घे ना, तू सुद्धा चहा घे, आपण सगळे मिळून चहा घेऊया. सायली म्हणते, आणतेच, माझा सुद्धा चहा मी इकडे आणते असं म्हटल्यावरती सायली तिचा चहा आणण्यासाठी आज जाणार. पण तोपर्यंत बाहेर सगळीकडे गोंधळ ऐकू येतो. मग मधुभाऊ, कुसुम आणि सायली चहा तसाच ठेवून आता बाहेर निघतात.
त्या दोघी जणी ज्या वेळेला बाहेर येतात, मधुभाऊ पण त्यांच्या मागोमाग बाहेर येतात आणि बाहेर सगळा मीडिया जो प्रियाने पाठवलेला असतो तो मीडिया सगळा आलेला असतो. आणि मीडिया समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे मीडिया सायलीवरती तुटून पडतो. सायलीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा सायलीला प्रश्नांचा भडीमार करत मीडियाने तिच्यावरती आता जोरदार हल्ला लगावलेला असतो. सायली सुभेदार, अर्जुन सुभेदार यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंत ना तुम्ही? म्हणजे हे तुमचं कितवं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? कितव्यांदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करण्यात आले? किती पैसे तुम्हाला मिळण्यात आलेले आहेत? अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला किती पैसे दिले? आणि आत्ता तुमचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कोणासोबत आहे सांगाल का मला? असं म्हणत सायलीवरती घाणेरड्यातले घाणेरडे आरोप आता इकडे केले जातात आणि सायलीला या सगळ्यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. सायली म्हणते, काय विचारताय तुम्ही? यावरती मग मात्र आता इकडे मीडिया सांगायला लागतो, हो, कारण अर्जुन सुभेदार यांनी तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे आम्हाला समजलेलं आहे. यावरती सायली म्हणते, सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये येऊन तुम्ही जे काही हे घाणेरडं बोलताय ना, हे बोलण्याची तुम्हाला लाज नाही का वाटत? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मीडिया म्हणतो, आम्हाला लाज वाटण्याची गरज काय? ज्या वेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि तुम्हाला लाज वाटली नाही तर आम्हाला लाज वाटण्याची काहीही गरज नाही आहे. आणि एक गोष्ट सांगा सायली सुभेदार, तुम्ही या सगळ्यामध्ये जर का अर्जुन सुभेदार यांच्यासोबत लग्न केलं आणि लग्न करून जर तुम्हाला भविष्यात मूल झालं असतं तर त्या मुलाचं तुम्ही काय केलं असतं? त्या मुलाला तुम्ही तुमच्याकडे ठेवलं असतं का? सायली म्हणते, खबरदार, तुम्हाला याबद्दल एकही प्रश्न विचारण्याची अजिबात मुभा नाहीये. सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये येऊन तुम्ही हे जे काही करताय ना, हे बिलकुल चांगलं नाहीये. असं म्हणत सायलीने आपली बाजू मांडून ठेवलेली असते. त्यावरती ते सांगतात, तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता मूल झालं असतं तर त्या मुलाचा आधार घेत तुम्ही अर्जुन सुभेदार यांच्या फॅमिलीला बदनाम केलं असतं का? असं म्हटल्यावरती मग मात्र सायली सांगते, खबरदार, या सगळ्यामध्ये एकही शब्द बोललात तर मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मीडिया सांगायला लागतो, का नाही बोलायचे तुम्हाला? किती पैसे घेता तुम्ही एका कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे? किती पैसे घेऊन तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे सगळं तयार होता? किती पैसे घेता सांगा आणि नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुमचं कुणासोबत आहे हे सुद्धा आम्हाला सांगा. असं म्हणत सायलीवरती प्रश्नांचा भडीमार चालू असतो. सायली म्हणते, गप्प बसा, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालेलं आहे. आमचं नातं नवरा बायकोच्या नात्या इतकंच पवित्र नातं आहे. कुणीही या सगळ्या प्रश्न विचारण्याची बिलकुल गरज नाहीये. असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता आपलं नातं पवित्र असल्याच्या गोष्टी सांगत असते आणि आता आजूबाजूची चाळकरी चर्चा करायला लागतात. काय ग, आपण तर समजत होतो की सायली आणि अर्जुन यांचं तर ऑफिशियल लग्न झालंय आणि यांचं ऑफिशियल लग्न होऊन हे दोघं जण नवरा बायको आहेत आणि लग्न झालेली सायली माहेरपणाला इकडे आलेली आहे. पण हे खरं असेल का? काहीच कळत नाहीये की या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत. पण आपल्याला कळत नाही की सायलीने खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं का? असं म्हणत सायलीवरती प्रश्नाचा भडीमार सुरू असतो. त्यावरती आता मात्र इकडे बाकीच्या बायका म्हणायला लागतात, हे बघ, आपण ना सायलीविषयी चर्चा नको करूया. आपण या मीडियाला आज ओळखतोय का? मीडिया दुसऱ्यांच्या अंगावरती चिखलफेक करत असते, पण सायलीला पण आधीपासून ओळखतो ना, त्यामुळे सायलीवरती नको आपण हे करायला. असं म्हणत काही बायका सायलीच्या बाजूने तर काही बायका सायलीच्या विरोधात अशी चाळीमध्ये चर्चा सुरू होते. मात्र पत्रकार काही थांबायला तयार नसतात. पत्रकार या सगळ्यामध्ये सायलीला भंडावून सोडतात. बोला. आणि ज्या वेळेला सुभेदार परिवाराला या ह्याच्यामध्ये समजलं की तुमचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्याच वेळेला त्यांनी तुम्हाला हकलून दिलं ना, आणि तेव्हा अर्जुन सुभेदार यांनी तुमची साथ नाही ना दिली. बोला, अर्जुन सुभेदार यांनी त्यांची साथ सोडली म्हणून तुम्ही इकडे चाळीत येऊन राहताय ना. मधुभाऊ म्हणतात, भास करा, आता एक शब्द सुद्धा तोंडातून उच्चारायचा विचार सुद्धा करू नका. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला असले घाणेरडे प्रश्न विचारायला तुम्हाला लाज नाही का वाटत? यावरती पत्रकार म्हणतात, तुम्ही मधुकर पाटील ना,
अच्छा, म्हणजे तुम्हीच का सायलीचे मानस पिता? तुम्हीच सायलीला या सगळ्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला भाग पाडलत का? आणि त्याच वेळेला ते सांगायला लागतात, अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही तिला हे सगळं करून अर्जुन सुभेदार सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर आणि माझी केस लढ असं बोललात ना? बरोबर आहे मधुभाऊ. आता तुम्ही माघार कशाला घेताय? कबूल करा ना की स्वतःच्याच मुलीचा वापर करून तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतः आता जेलमधून सुटण्याचा प्रयत्न केलात, ही गोष्ट कबूल करा. मग सायली चिडते आणि चिडलेली सायली सांगायला लागते, खबरदार खबरदार जर मधुभाऊंवरती असले घाणेरडे आरोप केलेत तर. मधुभाऊ तुम्ही यांचं काही ऐकू नका, तुम्ही आज जा. आणि हे बघा, ते माझे वडील आहेत, ते माझे वडील आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांना अजिबात हे करू नका असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता मीडियावरती तुटून पडते. पण मीडिया सांगतो, तुम्ही आरडाओरडा करून काही होणार नाहीये. सांगा ना, जर अर्जुन सुभेदार तुमची आता साथ देत नाहीयेत तर मग तुम्ही आता काय कराल? यावरती सायली सांगते, अर्जुन सुभेदार माझा नवरा आहे आणि ते माझी साथ कधीही सोडणार नाही. इकडे प्रिया आता हे सगळं म्हणजे व्हिडिओवरती पाहत असते. काळ्या ड्रेसमधला तिचा माणूस तिला हे सगळं पाठवत असतो आणि प्रिया विचार करते, आता कसं सायलीला या सगळ्यामध्ये मी अद्दल घडवणार आहे. ती कुसुम म्हणते, तुम्हाला लाज नाही का वाटत? सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये येऊन तुम्ही अशा प्रकारच्या या गोष्टी करता ते. यावरती निर्लज्ज मीडिया सांगायला लागतो, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला लाज नाही वाटली? आम्हाला का लाज वाटेल? बोला, का करता हे सगळं? पैशासाठीच करता ना? तुमचा हा व्यवसायच आहे का? आता तुम्ही त्या कुटुंबाला बदनाम करणार का? काय ड्रेसमधला माणूस आता व्हिडिओ करत असतो आणि तो पण मध्ये मध्ये प्रश्न विचारत असतो आणि मीडियामध्ये आग ओतण्याचं काम करत असतो. इकडे आता प्रिया तो व्हिडिओ पाहत असते आणि पूर्णाची आणि कल्पना नुकत्याच देवळातून आल्यावरती प्रिया नाटक करायला लागते की या सगळ्यामध्ये आता मला किती त्रास होतोय. हे सगळं विचार करताना प्रिया आता विचार करायला लागते की पूर्णाजी आलेली आहे, आता खऱ्या अर्थाने मला नाटक करायला पाहिजे. आणि ती म्हणते, पूर्णाजी बघ काय गोष्टी चालल्यात ह्या सगळ्या. म्हणजे अर्जुनने या सगळ्यामध्ये आता या सगळे करायची काय गरज होती? आपल्या सुभेदार कुटुंबाची किती बदनामी चालले, तुला कळतंय का? असं म्हणत नाटक करायला लागते. प्रिया नाटक करायला लागते आणि आता ती तो व्हिडिओ पूर्णाजीला दाखवते. पूर्णाजीला व्हिडिओ दाखवून ती हे सगळं चालू असताना आता इकडे पूर्णाजीला ती तो व्हिडिओ दाखवते आणि त्यानंतर पूर्णाजी म्हणते, ही तर सुभेदारांची सगळी बदनामी चाललेली आहे. काय करते ही हे सगळं? ही सायली आपल्याला बदनाम करण्यासाठी हे सगळं करत आहे आणि आता या सगळ्यामध्ये सुभेदार कुटुंबाची किती बदनामी होते पूर्णाजी तू बघतेस ना? पूर्णाजी तो व्हिडिओ बघते आणि ती विचार करते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे आपल्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ही सायली टपूनच बसलेली आहे. आणि आता कल्पना म्हणते, बघू आणतो इकडे व्हिडिओ. प्रिया म्हणते, थांब मामी, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू व्हिडिओ पाहिलास तर तुला सुद्धा त्रास होईल. कल्पना म्हणते, राहू दे. कल्पना तो व्हिडिओ पाहते आणि त्या मीडियाच्या प्रश्नांवरती प्रश्न घाणेरडे येत असतात. कल्पना पूर्णाजी यांना धक्का बसतो. मीडिया विचारत असतं की बाळ झाल्यावरती काय कराल किंवा काय हे कराल, हा सगळा प्रश्न विचारत असताना दुसरं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुमचं कोणासोबत आहे? तुम्ही किती पैसे घेता? कल्पना आणि पूर्णाजीला हे सगळं ऐकून आता खूपच राग येतो. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन आल्यावरती अर्जुन आता हे सगळं पाहायला लागतो आणि खबरदार, माझ्या बायकोला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला आता कुणी अधिकार दिला असं तो म्हणायला लागतो. आणि तो आता हे विचारत असताना त्याच वेळेला इकडे यावरती कल्पना म्हणते, आता या सगळ्यामध्ये सायलीला या सगळ्याचा हेतू काय असेल या मीडियाचा हे करण्याचा? यावरती प्रिया सांगते, मी सांगू का? मुद्दामच सायलीने मीडियाला यासमोर बोलवलं असेल, कदाचित आपल्याला बदनाम करण्याची तिची ही चाल असू शकते. असं म्हणत प्रिया नालायक आता सायलीबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोलत असते आणि ती सांगते, सुभेदारांच्या बदनामीसोबत आता इकडे अर्जुनचं करिअर सुद्धा खतम होऊ शकतं. कल्पना सांगते, आता तर मला या सगळ्यामध्ये सायलीचा इतका राग यायला लागलाय ना की सायली जे काही करते ना, इतकी माझ्या मनातून ती उतरून गेली. असं म्हणत कल्पना पण हे सगळं करत असते. तितक्यात इकडे अर्जुन आल्यावरती ते सुद्धा इकडे प्रियाला लाईव्ह वरती दिसत असतं. अर्जुन विचारतो, माझ्या बायकोला असे प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत झाली तरी कशी? ती सायली अर्जुन सुभेदार आहे, कोणी ही रस्त्यावरची मुलगी नाहीये.
की तुम्ही तिला काहीही प्रश्न विचाराल आणि ती काहीही ऐकून घेईल असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये धूमधडाक्यात एंट्री केलेली आहे. अर्जुनच्या एंट्रीने आता इकडे कल्पना आणि आता पूर्णा जी व्हिडिओ पाहतायत, प्रिया म्हणते बघितलंस मामी बघितलंस. या सगळ्यामध्ये आता तिने तो व्हिडिओ म्हणजे दाखवत सांगितलेलं असतं की अर्जुन तिकडे गेलाय, आता अर्जुनची पण बदनामी होणार. दोघी जणी चांगल्याच घाबरतात. आता नक्की अर्जुन मीडियासमोर आल्यावरती पुढे काय घडणार हे महा एपिसोड भाग 2 मध्ये पाहू.